एक घटक म्हणून काम तुमच्याकडे वाटतो. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर या सर्व मंडपाचा एस्टिमेट त्यांनी केलं ते गायकवाड साहेब यांचा सत्कार साईंनी करावा मी त्यांना विनंती करतो. गेले 25 वर्ष आम्हाला सहकार्य करतात मुख्य पातळी ट्रस्ट म्हणून मुख्य पातळी. तसेच या ठिकाणी आमचे या ठिकाणी उपस्थित झालेले संतोष नाना खेळवे यांचा सत्कार आमच्या मंडळाचे खजिनदार ऋषिकेश जोगळेकर यांनी करावा अशी विनंती करतो. प्रदीप भोगे सेक्रेटरी प्रदीप भोगे संतोष नाना खेळवे. तसेच दिलीपजी गांधळे यांचा सत्कार मंडळाचे उपाध्यक्ष सचिन भाऊ पत्रिका असतील. सचिन कार्यकर सचिन भाऊ. तसेच बाबासाहेब परदेशी तुम्ही आमचेच आहात पण आता काय नाही तसं नाही. या बाबासाहेब परदेशी यांचा सत्कार श्रीकांत गुरुंडे करतील. आमचे मित्र संजीव भगत नगरसेवक माजी त्यांनी गटनेते शिवसेनेचे यांचा सत्कार सचिन भाऊ पत्रे यांनी करायला विनंती करतो. समीर कुरवन वकील बार असोसिएशनचे सेक्रेटरी यांचा सत्कार राजपुरे यांनी करायची विनंती करतो. अमित शेठ बेनके अमित शेठ बेनके या ठिकाणी लागले. अमित शेठ बेनके यांचा सत्कार या ठिकाणी अमित शेठ बेनके आलेले आहेत. त्यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र निगुंडे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. निगुंडे या. आशाताई बुचके मॅडम यांचे आगमन झाले आहे तर त्यांचं सहर्ष स्वागत अमरनाथ सेवा मंडळाकडून. या ठिकाणी दुर्गा आशाताई बुचके मॅडम यांचे सहर्ष स्वागत. आशाताईची किमया न्यारी हिच्या पाठीशी जनता सारी हिच्या पाठीशी जनता सारी हिच्या पाठीशी जनता सारी एकनिष्ठ आशाताई आपण जुन्नर शिवनेरी तालुक्याच्या आशाताई बुचके मॅडम आपण जुन्नर शिवनेरी तालुक्याच्या आमदार होणार याबद्दल अतिशय शंका नाही.
या ठिकाणी वार्ता अभिमान आणि सन्मान नारी शक्तीचा या अहिल्यादेवी जन्म शताब्दीनिमित्त अमरनाथ सहमंडळाच्या वतीने या महिला अमरनाथला जाऊन आलेल्या आहेत. काही विषय असा आहे का अमरनाथला आम्ही पूर्वी जायचो त्यावेळेला आम्ही गावाची मिरवणूक निघायची आमची आणि आमच्या माता भगिनी आमच्या वडिला गेल्या त्यांची मिरवणूक काढण्याचा आमचा हेतू होता आणि त्या सगळ्या ठिकाणी आलं त्यात माझं सर्वांना विनंती आहे त्या जोरदार त्यांनी काळजी त्याचं स्वागत करावं. तर असं काही बुचके यांच्याबद्दल सांगायचं झालं तर नारी शक्तीचा एक ज्वलंत उदाहरण जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांनी भरपूर कामं केली पण ताई आम्हाला आपला अभिमानासाठी की गेली 25 वर्ष आमची टीम काम करत आहे. तर तुम्ही आमच्या कामाची दखल घेऊन या ठिकाणी हे जे सभामंडप दिलं त्यासाठी तुमचा एक जोरदार टाळ्या वाजून सगळ्यांनी त्यांचं एक स्वागत करावं. तुम्ही या ठिकाणी त्या अमरनाथ जाऊन आलेले आहेत आमच्या वहिनी सौ किशोरीताई होगे त्याचप्रमाणे सवारीताई आणि अनिताताई गुंजाळ यांना विनंती करतो त्यांनी ताईंचा शाल आणि साडीतून सत्कार करावा. ते काढणं ते कवर काढणं ते कवर काढणं वरचं झाकण काढणं. नारी शक्तीचा आज आपण पाहिलं समोर जे फोटो लागलेले त्यामध्ये जिजामाता आहेत, झाशीची राणी आहे, सावित्रीबाई आहेत, फातिमा सरोजिनी नायडू, लताजी मंगेशकर, पंतप्रधान इंदिराजी गांधी आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि द्रौपदी मुर्मू विद्यमान राष्ट्रपती. आज जर आपण पाहिलं देशाचं सरकार हे महिलांच्या अति सक्षम आहे आणि आम्ही भोलेनाथाची प्रार्थना करतो की ताईला नक्की संधी मिळेल आणि आमच्या शुभेच्छा आहेत. आता ताई आपण ज्या महिला गेलेल्या आहेत त्यांच्या या ठिकाणी सत्कार करायचा. लावून झाले या ठिकाणी मेघा ताई कालेकर आमच्या सचिन ताई सचिन भाऊ यांचे मिसेस यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांनी पुढे त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. मेघाताई कालेकर, पुढचं पटपट माधुरीताई जोगळेकर, किशोरीताई होगे, बम 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 बम, अर्चनाताई बेडे, मानंदा हिरेमठ मॅडम, महानंदा हिरेमठ मॅडम, आणि आमच्या नेहमी मार्गदर्शक राहिलेल्या नविष्ठाच्या सौ उज्ज्वलाताई सवाळे मॅडम. हा मॅडम आपले समिकाताई सापळे चला समिकाताई सापळे या, प्रीतीताई झगडे, झगडेताई, नीताताई परदेशी, रेणुका परदेशी,
संगीताताई करपे, संगीताताई करपे, कर्नावत काकू, वंदनाताई भागवत, कविता कर्नावत काकू, मिलनताई काकू, मिलनताई चंद्रताई शेंडे, कल्पनाताई जाधव, गौरे मॅडम, संजयताई होके, संजयताई खत्री, आमचे भाजपचे शहराध्यक्ष सचिनभाऊ खत्री यांच्या सौभाग्यवती, अनिताताई गुंजाळ, मनीषाताई कुंभार, डोंगरे वहिनी, अर्चनाताई खत्री, डोंगरे वहिनी, अर्चनाताई खत्री, मंजिरीताई वैद्य, माजीनगर जिल्हा वैद्यनाथ चतुर, माजी नगराध्यक्ष आणि गावकऱ्यांच्या थोरात मॅडम, थोरात मॅडम, बटवाल काकू, बटवाल काकू, बटवाल काकून रे, बटवाल काकू, तसेच माजी नगराध्यक्ष अनिल भोवनेर यांच्या सौभाग्यवती आमच्या वहिनी ज्योतिताई मेयर, मेयर कुठे आमदार भूतका माजी उपनगराध्यक्ष चालेल. या ठिकाणी ताई आम्हाला त्या ताईंनी मदत केली. या ठिकाणी ताई यांनी बरं का ताई नंतर ताई सावंत या एकदा शेजारी झाले यांनी आपल्याला सर्व पातळीवर मदत केली. जे लाईट असेल काय कुठली गोष्ट असेल तरी ते आपल्याला नाही म्हणणार आहे आणि आता सुद्धा त्यांच्या खात्यावर आहे. तसेच या ठिकाणी गेले 2 दिवस आमच्या मागं आमच्या बहिणीसारख्या उभ्या राहणाऱ्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असणाऱ्या फोन केल्यानंतर रात्री 12 वाजू 1 वाजू किती वाजू किती टाइम मी माणूस पाठवला असं झालं नाही. अशा किती टाइमचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करावा अशी मी विनंती करतो. महिला मंडळ नाना पुढे
या कार्यक्रमासाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती दिलीप दादा गुलजार, माजी नगराध्यक्ष अनिल भाऊमेर, तसेच नगरपालिकेचे हरिभाऊ गायकवाड यांना विनंती करू यांनी इकडे यायचे. नरेंद्र भाऊ कासर आपण इकडे या. कुट्टेवाडी ट्रस्टचे मानिक भाई कुट्टे, आबा कुट्टे, काही अनेकताई आल्या त्यांचा सत्कार राहिला. अनेकताई ढोबळे, आमच्या भगिनी अनेकताई ढोबळे, बम 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 बम, जयकारा वीर बजरंगी, जयकारा वीर बजरंगी, बम 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 बम. ताईंना भरभरून असे आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक महिला या ठिकाणी आमोगातून जो आशीर्वाद आलेला आहे तो त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा करत आहेत. हा जो नमस्कार आहे, हे जे माझं पाया पडणं आहे, ते तुम्ही त्याचं दर्शन घेऊन आलात. तुम्ही त्या आम्हाला सेवेला जाऊन तिथे ती दर्शनं घेऊन आलात. कदाचित मी जाईल की न जाईल, पण आमची आजी म्हणायची पंढरपूरवरून, आळंदीमधून, देऊमधून कुठूनही जो 4 ठाम करून आलेला आहे, मग काशीवरून आलेल्या तर दुसऱ्या गावात पंचकोशी जिथे असेल तिथे जाऊन त्याचं दर्शन जर आपण घेतलं तर आपल्याला तिथे पुण्य लागतं. आपला आशीर्वाद तिथपर्यंत, आपल्या भावना तिथपर्यंत पोहोचतात. म्हणून या सर्व महिला ज्यांनी दर्शन केलं, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन जाण्या येण्याचा प्रवास, तिथला खडतर प्रवास करून देवाचं दर्शन घेतलं. तुमच्यातच मला ते सगळे चारीधामचे देव पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना एकत्रित बोलवून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही तितक्या सुंदर दिसतायत. म्हणजे प्रत्येकीच्या चेहऱ्यावर तेज आहे. हे तेज नेहमी नेहमी पाहायला नाही मिळत. कधीतरी ओढून ताडून आणलेलं, घरचं टेन्शन असणारं असं चेहरे पाहायला मिळतात. माझ्या बहिणी, माझ्या सगळ्या असणाऱ्या भगिनी, या ठिकाणी मुली, मग आता तिला तर मुलगीच म्हणायला पाहिजे ना चतुरला, अशा सगळ्या जर माझ्यासाठी आल्या तर बेटा, मुलीचं दर्शन घेणं हे आईबापाचं कर्तव्य असतं. कन्यादान करतो तेव्हा आपण तिचं दर्शन घेतो आणि मगच ती लक्ष्मी घराच्या बाहेर पाठवतो. त्यामुळे तुम्ही असं काही वाटून घेऊ नका. जेव्हा सुवासिनी जेवायला घालतो, जेव्हा आपण कुमारिका जेवायला घालतो, त्यावेळेला म्हटलं आपण दर्शन घेतो. आणि 16 शुक्रवार करणारी मी लहान असणारी त्यावेळेची 15 वर्षाची मुलगी, मी नेहमी 16 शुक्रवार करेपर्यंत ते व्रत करताना पाया पडायची. आज तो दिवस, तो क्षण मला आठवला. आणि त्यावेळेला त्या पोळ्या ज्या तयार व्हायच्या, त्या पोळ्या समुद्रात सोडायच्या आणि ते व्रत मी केलेलं आहे. आज मला त्या व्रताची आठवण झाली. त्या कुमारिका होत्या, आज विचार केल्या तर त्या तुमच्या रूपात दिसाव्या. तुम्ही त्या आहात. मग चारीधाम करून आलेले, 16 शुक्रवार केलेले असेल, 16 सोमवार करणाऱ्या असतील, या सगळ्यांचं दर्शन मी एकत्रित तुमच्यातून घेतलं. तुमच्या पायाला स्पर्श करून तुमचा आशीर्वाद मला प्राप्त हो. निश्चितपणाने एक महिला दुसऱ्या महिलाचं आनंद कसा व्यक्त करते, तो आनंद तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर मला दिसतोय. आजचा जो आनंद आहे, जो क्षण आहे,
जे तेज आहे ते नेहमी नेहमी नसतं आणि म्हणून आजचा हा 5वा सोमवार आहे. सोमवती अमावस्या आहे. सगळेजण जेजुरीला खंडोबाला आपापल्या गेले असतील. सगळ्या जणांनी हा उत्सव साजरा केला असेल. आपण या ठिकाणी ज्या मंडळामुळे आज आपल्या असणारं हे अमरनाथ सेवा मंडळ आणि याच्या माध्यमातून ज्या ताई गाडगेबाबांसारखी साफसफाई करतात त्या ताईंचा या ठिकाणी आपण सन्मान केला. साडी त्यांच्या खांद्यावर टाकली. ती साडी म्हणजे ओझं आहे ते कर्तृत्वाचं, कर्तव्याचं आणि त्यांचा झालेला सन्मान, त्यांची घेतलेली दखल या मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांसाठी माझ्यासाठी अगदी उल्लेखनीय राहील. आणि त्याचबरोबर ज्यांनी खालीचा वाटा घेऊन हे काम उभं करत असताना, कारण जिथे तुम्ही लोक दरवर्षी मी येते, पाऊस असतो या दिवशी. 4थ्या सोमवारी जेव्हा मी इथे येते, 3ऱ्या सोमवारी जेव्हा येण्याचा योग येतो, ज्यावेळी मी हा कार्यक्रम ठेवता त्यावेळी पाऊस पडत असतो. पावसात भिजत आपण प्रसाद देत असतो. पण हे मंडळ कधीही थकलं नाही, कधीही थांबलं नाही. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या, टाळ्यांमध्ये गडगडाट असला पाहिजे, भावना व्यक्त झाल्या पाहिजे. हे अजून काम पूर्ण नाही. 47 लाख देऊन काही होणार नाही. माझी शक्ती दुगुणित करा. मला माहिती आहे की यावेळेला सगळ्यांना संध्या दिल्या तुम्ही मला आमदार करणारच आहात. हा माझा विश्वास आहे, देवाच्या दारात आहे. आणि म्हणून मी बरोबर तुम्हीच होणार आहे. परंतु हे राहिलेलं काम मनासारखे पूर्ण करायचं आणि हे एकच नाही करायचंय. आपण जसं गोसावी समाजासाठी त्याची पण कोणी दखल नाही घेतली, आज तागायत नाही घेतली, आपण घेतली. याचं कारण आहे की सगळे समाज जेव्हा एकत्र येतात ती शक्ती प्रबळ असते, ती देवाची शक्ती असते. आणि जर आपल्याला संधी मिळते आहे, मी करणारी कुणी नाही, मी फक्त निमित्त आहे. तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं करणं हे माझं कर्तव्य आहे. कारण महिला नेहमी देणारी असते. आई असो, बहीण असो, मुलगी असो, सून असो, नणंद असो, तिला कोणती भूमिका मिळते, तिचं लक्ष आपल्या घराकडे, आपल्या कुटुंबाकडे, कुटुंबातल्या दुःखाकडे. या ठिकाणी एका ताईची किडनी काढली, मला येऊन कानात सांगितलं आताच किडनी काढून आलाय. मी म्हटलं गरज पडली ना कधी भविष्यात पडू नये, त्यांना कधीही स्पर्श करून जाऊ नये. पण त्यांच्या आयुष्यात जर पुन्हा त्यांना काही त्रास झाला तर मी त्यांच्या पाठीशी उभी आहे. कारण आपण जर एकामेकीला जपणार असू, आपण जर हे नेहमी म्हणत असतात की सर आम्ही 100 लाडू एकत्र राहू शकतो, कुठून गरज नाही, पण या 10 कोड्या एकत्र राहू शकत नाही, कटकट जातात. हे आपण खोटं केलं आहे. आज सर्वोच्च पदाच्या सर्व महिला तुम्ही बोर्डावर पाहिलं असेल की सगळ्या महिला ज्यांनी या राज्यात या देशात नेतृत्व केलं, त्या अगदी राष्ट्रपतीपासून तर आतापर्यंत म्हणजे अहिल्याबाई होळकरपासून सगळ्यांचं, जिजाऊचं, सावित्रीचं, सगळ्यांचं या ठिकाणी ज्या पद्धतीने राष्ट्रपती आपल्या प्रतिभाताई सगळ्यांचं या ठिकाणी उल्लेख केला. आणि त्यांच्यासोबत आपण कुठेतरी खाली आहोत त्यांच्या पायाजवळ. मग पायाजवळचं माणसाला जर वर जायचं असेल तर त्याने स्वार्थ न करता, स्वतःसाठी न करता समाजाला दिलं पाहिजे. आणि म्हणून अमरनाथ सेवा मंडळाने ही अवरत सेवा केली, त्याबद्दल निश्चितपणाने त्यांचं कौतुक करत असताना या महिलांचा सन्मान करावा असं जेव्हा भावना त्यांच्या मनातून येते, ही माझी आई आहे, ही बहीण आहे, माझी घरातली आहे, ही भावना महत्वाची आहे, ती त्यांनी जोपासली. आणि हे जोपासण्याचं काम ज्या ज्या वेळी होईल त्या त्यावेळी त्या कुटुंबामध्ये आनंद आणि आनंदच नांदेल. कधीही दुःख त्यांना शिवणार नाही. त्यांच्या सर्वांना या ठिकाणी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहे. हे सहज आणि सोपे नसतात. आणि म्हणून आज तुम्हाला भेटून जो आनंद मला झाला तो कदाचित 34 वर्षाच्या राजकारणात तुझा कुठेही झाला नसेल, इतका मोठा आनंद आहे. कारण तुम्ही सगळ्या सक्षम महिला आहात आणि तुम्ही या ठिकाणी येऊन केलेल्या सेवेचं जे आम्ही याच्यात तुमचं हे काम केलं म्हणून नाही, हे तुमचं आणि माझं नाही, आपल्या सर्वांचं आहे, आपल्या असणाऱ्या धर्माचं आहे. आणि म्हणून धर्म जतन व्हावा आणि त्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलं. या धर्माचं रक्षण हेच आपलं कर्तव्य आहे, कर्तृत्व आहे आणि ते आपण कधीही विसरणार नाही. आणि म्हणून एक नाही अशी अनेक द्वारं अनेक ठिकाणी उभी राहिली पाहिजे. छत नाही त्याला छत मिळालं पाहिजे, सावली नाही त्याला सावली मिळाली पाहिजे. आणि या पुढचं काम त्यापेक्षाही जास्त मोठं असेल, परंतु जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत माझा पण काय पुरा होत नाही. त्यामुळे स्टेज आणि स्टेजबाजी नको. इथे फक्त माझ्या महिलांचा सन्मान, मंडळाचा सन्मान, मंडळाच्या कार्यकर्त्या
त्यांचा सन्मान इथे येणाऱ्या भावी भक्तांचा, कारण मनात आणलं असं तर पहिलं देवळात केली असती, पण मी मनात आणलं की माझ्यासाठी तर देव, मी म्हणते की माझे सगळे हे असणाऱ्या माता भगिनी बंधू आहेत, मग पहिला सत्कार आणि सन्मान तुमचा घ्यायचा आणि तुमचा करायचा, तुम्हाला नतमस्तक व्हायचं, मगच आतमध्ये जायचं. आणि म्हणून देव काय कुठे पळून चालला नाही, तर सदैव तुमची अपेक्षा करतो का तुम्ही या पायावर डोकं ठेवा, तो तुम्हाला देत राहतो. आपण फक्त चांगलं काम करून समाजामध्ये त्याने दिलेल्या फायदा करत आहोत. आपल्याला शक्ती दिली आहे, आपल्याला जे जनतेने करून दिलंय त्याला सार्थ करण्याचं काम आपण केलं पाहिजे. या भावनेतून या ठिकाणी काम होत आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात आपल्याला खूप कामं करायचे आणि मला एकदाच आमदार व्हायचं, पुन्हा पुन्हा व्हायचं नाही, कारण एकदा होऊन 5 वर्षात मागून असणारा 40 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. आणि म्हणून मी पुन्हा म्हणायला येणार नाही, पण दुसऱ्यासाठी येईल बरं का, माझ्यासाठी नाही येणार, कारण आज मी कुठे बोलते, या द्वारात बोलते. आणि म्हणून मी जशी तुमची ताई आहे, तुमच्या घरातली आहे, तुमच्यासाठीच आहे. आणि म्हणून आज होणारा कार्यक्रम तुम्हा सर्वांना अर्पण आहे. हे केलेलं जे माझं कर्म आहे हे तुमच्यामुळे आहे, हे तुम्हाला अर्पण करायला आले. देवाला नेहमीच आपण मागतो, देव आपल्याला नेहमीच देत राहतो, तो देणार आहे. त्याला काही अर्पण करायची गरज नाही, तो 2 फुलांचा आणि तुमच्या चांगल्या कर्माचा एवढंच तुमच्याकडून अपेक्षा करणार आहे. माझ्यासाठी आपण सर्वजण देवभव आहात, कारण तुम्ही 4 धाम करून आलात, कष्ट घेऊन आलात. इथे सेवा देणारा प्रत्येक, माझ्या येणाऱ्या प्रत्येक भावी भक्ताच्या भावना मनोकामना पूर्ण होत. त्यांनी जे काही देवा तुझ्याकडे मागितलं असेल, तू स्वतः कधी काही लावला नाही, भस्म राहून कायम तू असा फिरलास, परंतु वेद राहिलेला शंकर महाराजाला आज एवढंच गाणं आहे की सगळ्यांचं गाणं पूर्ण कर, सगळ्यांनी केलेली सेवा गोड मानून घे आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलू दे. त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणाने तालुका अध्यक्ष संतोष नाना खायले, त्याचबरोबर पंचायत समितीचे गटनेते, माजी नगर अध्यक्ष अनिल मेहर, या ठिकाणी सचिन भाऊ खत्री, सहपत्नी या ठिकाणी निलेश भाऊ आहे, बाळा आहे. बाळा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, ज्याचं लक्ष हे कितीही कार्यक्रम होते, जोपर्यंत खायला नीट बसत नाही तोपर्यंत त्याला चैन नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी बाबा प्रत्येक सिंग, आता अंबर प्रत्येक पाठीमागे शेजारी आहे, शेवाळेताई आहे, भुगेताई आहे, तुम्ही सगळ्या एवढ्या आहात, नगरसेविका आहेत. पण प्रत्येक जण जशा आपल्या नगरपालिकेच्या ताई आहेत, त्यांना खूप आवडतं की मी त्यांच्या तिथे गेली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत असते, मी सगळ्यांसाठी आहे. लाईटीची व्यवस्था आमचा नंदू बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.